बांधकाम कामगार योजना आणि त्यामधलीच इमारत व इतर बांधकाम कामगार स्कॉलरशिप मधील मोठा परिणाम आता पाहायला मिळतोय आणि ही आपली व्हिडिओ किंवा बातमी 2025-2026 ची आहे आणि ही तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये काम करत असाल, तुमच्याकडे त्याचं कार्ड असेल आणि जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी क्लेम भरला असेल, तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्ही काही काम करत असाल, तर ते काम फक्त आणि फक्त 5 मिनिटे बाजूला ठेवा. तुमच्या जी भविष्यातले, तुमच्या वर्तमानातले फक्त आणि फक्त 5च मिनिटे मला द्या आणि काय मोठा परिणाम झालाय तो जाणून घ्या. अथवा तुमचा जो अर्ज आहे तो अमंजूर करण्यात येईल, तुम्हाला यातून अपात्र ठरवण्यात येईल आणि तुमचा स्कॉलरशिपचा क्लेम असो अथवा दुसरा काही क्लेम असो, तो देखील तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुमचा स्कॉलरशिपचा क्लेम भरायचा असेल, भरला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दुसरे देखील काही क्लेम भरले असतील किंवा भरायचे असतील तरी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी हा संपूर्ण तुम्हाला क्लेम संबंधितचाच व्हिडिओ आहे, पण यामध्ये स्कॉलरशिपचा तुम्हाला एक मुद्दा घेऊन समजून सांगणार आहे. कारण स्कॉलरशिपद्वारे समजून सांगितलं तर बाकीचे क्लेम्स देखील तुमच्या लक्षात राहतील. तर चला जास्त वेळ न घालवता वळूया व्हिडिओकडे. पण व्हिडिओचा शेवट चुकू नका, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला किती यामधून लाभ मिळणार आहे, म्हणजेच किती रक्कमचा तुम्हाला लाभ मिळणार आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. लवकरात लवकर लाईक करा, त्यानंतर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये WhatsAppच्या ग्रुप्समध्ये आपल्या या व्हिडिओला शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील याची माहिती कळेल. आणि लवकरात लवकर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. काही एकही रुपया लागत नाही, फ्रीमध्ये सबस्क्राईब होऊन जातं. आता कामगार स्कॉलरशिप अर्ज मंजूर करण्यासाठी ही पात्रता दाखवावी लागणार. म्हणजेच प्रत्येक बांधकाम कामगारासाठी आता धोक्याची घंटा चालू झालेली आहे. त्यांच्या डोक्याला ताण वाढणार आहे, कारण नवीन पात्रता या ठिकाणी आलेली आहे आणि जर तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नाहीतर तुम्हाला अपात्र किंवा तुम्ही भरलेले जे अर्ज असतील ते तुमचे नामंजूर करण्यात येणार आणि तुम्हाला लाभ देण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सगळं संपूर्ण सांगणार आहे. तुम्हाला 0 से लेके 100 पर्यंत किंवा 0 से लेके हीरो तक संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर चला, माझ्या प्रत्येक लाडक्या भावासाठी आणि लाडक्या बहिणीसाठी आता मी व्हिडिओला सुरुवात करतो आणि काय काय आज मी तुम्हाला पॉईंट समजून सांगणार आहे ते सर्वात आधी तुम्ही जाणून घ्या. आता बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. हे तर 2018 पासून चालू आहे, की बांधकाम कामगारांच्या मुलांना आर्थिक मदतीसाठी, शिक्षणासाठी मदत दिली जात आहे. आणि त्याच प्रकारचे बाकीचे क्लेम्स देखील, क्लेम्स कोणते म्हणू शकता आता तुम्ही? पहिल्या मुलीच्या लग्नाचा 51,000चा क्लेम किंवा MSCITचा क्लेम झाला. त्यानंतर तुमचा दवाखान्याचा जो क्लेम असतो, तुमचा हॉस्पिटॅलिटीचा जो क्लेम असतो, तो हॉस्पिटल क्लेम झाला. असे वेगवेगळे क्लेम तुम्हाला 2018 पासून. आणि त्यामध्ये घरकुलचा क्लेम एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. घरकुलचा क्लेम एक 2018 पासून अटल कामगार योजना या नावाने दिला जात आहे आणि ही मदत शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मिळते. म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये महा-DBT, म्हणजे तुमचं जे महा-DBT आधार ब्रिज सिस्टम असतं APBCRचं, त्याद्वारे तुम्हाला शिष्यवृत्तीच्या स्वरूपात ही जी रक्कम आहे ती दिली जात आहे. आणि कामगारांनी सरकारी मंडळात नोंदणी केलेली असावी. जर तुम्हाला आता योजनेचा यापुढे लाभ घ्यायचा असेल तर जो कामगार आहे त्याने सरकारी मंडळात नोंदणी केलेली असावी. म्हणजेच त्याने त्याचं लेबर कार्ड हे नोंदणीकृत करून घेतलेलं असावं, म्हणजेच बोगस लेबर कार्ड नसावं. तुम्हाला काय सांगायचं आहे मला? नोंदणीकृत आणि ते एकदम व्हेरिफाईड असावं, की जे सरकारनेच तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही सरकारकडूनच बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यासाठी अर्ज कोण करू शकतं ते आपण सर्वात आधी एक पॉईंट वाईज पॉईंट समजून घेऊया. ज्याचे आई किंवा वडील, म्हणजेच आता खूप सारे विद्यार्थी त्यांच्या मामाकडे राहतात किंवा काही विद्यार्थी काकाकडे राहतात किंवा काही विद्यार्थी आपल्या आजी आजोबाकडे राहतात आणि त्यांचं कार्ड असेल तर त्यावरती लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. पण आता जर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, त्याची आई किंवा वडील जर कामगार असतील, नोंदणीकृत, बरं का, नोंदणीकृत कसे, त्यांच्याकडे कार्ड आहे आणि त्याचा कार्डचा जो स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह म्हणजे कसं, तुमच्या भाषेमध्ये रिन्युअल संपलेलं नाही आहे, रिन्युअल चालू आहे. तुमचं सबस्क्रिप्शन जे आहे ते तुमच्याकडे आहे, तुम्ही ₹1 पावती भरून तुमचं रिन्युअल अजून चालू आहे, संपलेलं नाही आहे, अशी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, अशाच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी लाभ घेऊ शकतात. ही झाली तुमची पहिली अर्ज करण्याची पात्रता. त्यानंतर दुसरी अर्ज करण्याची पात्रता काय आहे, की विद्यार्थ्याने मागील वर्गात कमीत कमी 50% जास्त गुण मिळवलेले असावेत. जर विद्यार्थ्याला 35%, 40%, 49% किंवा 49.50% जरी असतील तरी देखील त्याला लाभ दिला जाणार नाही. त्याला मोर दॅन 50, म्हणजे जास्तीत जास्त 50 पेक्षा जास्त त्याला गुण लागणार आहेत, तेव्हाच त्याला बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या पालकांना सांगा, किंवा जर पालक व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या पाल्यांना सांगा, की बाळा,
कमीत कमी 50% पेक्षा जास्त गुण पाड, की जेणेकरून तुझ्या शाळेचा खर्च तरी निघून जाईल आणि आम्हाला तुमच्या शाळेसाठी पैसे घालावे लागणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील लक्ष द्यायचं आहे आणि शाळेमध्ये कमीत कमी 50% पेक्षा जास्त गुण मिळवून आपल्या आई-वडिलांना आर्थिक मदत करायची आहे. त्यानंतर तिसरी पात्रता काय आहे, की अर्ज करण्याची. विद्यार्थी हा महाराष्ट्रातील शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकत असावा. म्हणजेच आउट ऑफ महाराष्ट्र त्याची डोमासाइलिटी त्यांनी सोडलेली नसावी. म्हणजेच काही विद्यार्थी काय करतात, राजकोटला शिकायला जातात. त्यानंतर काही विद्यार्थी राजस्थान झालं, त्यानंतर कोटाला शिकायला जातात. तर विद्यार्थ्यांनी तसं केलेलं नसावं. विद्यार्थी महाराष्ट्रामधील शाळा म्हणजे आता शाळा म्हणल्यावर 1ली पासून ते 12वी पर्यंत आणि कॉलेजचं तुम्ही सांगूच नाही शकणार कुठपर्यंत विद्यार्थी 13वी पासून कुठपर्यंत 30 पर्यंत देखील शिकू शकतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी शाळा किंवा कॉलेज हे त्याच्या आपल्या महाराष्ट्रात म्हणजेच आपल्या माय मराठीमध्येच पूर्ण केलेलं असावं. तेव्हाच त्याला लाभ दिला जाणार आहे. आणि कामगार देखील हा महाराष्ट्रातच असावा. जर कामगार राजस्थानवरून भैय्या आलेला असेल या ठिकाणी काम करायला, तर त्याने त्याच्या राजस्थानमध्ये योजनेचा लाभ घ्यायचा. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी लोकांनाच लाभ दिला जाणार आणि महाराष्ट्रातल्या रहिवासी लोकांनाच लाभ दिला जाणार. बाकी एकाही व्यक्तीला फुकट लाभ दिला जाणार नाही. ही योजना फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रात राहणारे लोकांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जनहितासाठी चालवत आहे. त्यानंतर आता शिष्यवृत्ती किती मिळणार प्रत्येकालाच प्रश्न असतो. पण त्या अगोदर मला एक मुद्दा क्लिअर करायचा आहे. समजा एखादा कामगार आहे, कामगाराने स्कॉलरशिपचा क्लेम भरला किंवा शाळेसाठी क्लेम भरायचा आहे. त्याचा तो विद्यार्थ्याचा समजा त्याचा मुलगा असेल तर तो त्याच्या मुलाचा क्लेम भरू शकतो, मुलीचा क्लेम भरू शकतो. आणि जर कामगाराची पत्नी म्हणजे त्याची बायको देखील जर शिकायची इच्छा असेल तर बायको देखील या ठिकाणी कामगाराची शिष्यवृत्तीचे लाभ घेऊन तिचं शिक्षण पूर्ण करू शकते. समजा ती शिक्षण पूर्ण करण्याच्या अगोदरच जर लग्न करून आली असेल किंवा लग्नानंतर प्लॅन झाला असेल शिकायचा, तर कामगाराची बायको देखील आता शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यासाठी शिष्यवृत्ती किती मिळणार आहे, 1ली ते 7वीच्या वर्गाला तुम्हाला 2,500 रुपये मिळणार. त्यानंतर 7वी ते 10वीच्या वर्गाला 5,000 रुपये मिळणार. त्यानंतर 11वी ते 12वीच्या वर्गाला 10,000 रुपये मिळणार. त्यानंतर जी जनरल डिग्री असते, जनरल डिग्री म्हणजे कोणती, सिंपल डिग्री तुम्ही BCom करा, BCA करा, BSc करा, त्यासाठी तुम्हाला 20,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 60,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर जर तुम्ही डी फार्मा करत असाल, डी फार्माचा अर्थ कळतो ना काय असतं, डी फार्मा मेडिकलचा कोर्स असतो. डी फार्मा करत असाल तरी देखील तुम्हाला 20 ते 25,000च्या मध्ये तुमची जे अनुदान आहे ते दिलं जाणार आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट MBBS, जर तुमचा मुलगा मुलगी MBBS करत असेल, पत्नी MBBS करत असेल तर त्यांना 1,00,000 रुपयांचं अनुदान महाराष्ट्र सरकार शिकण्यासाठी देणार आहे. म्हणजे ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या कामगारांसाठी एवढं साठं केलंय, प्रत्येकासाठी एवढा विचार करतंय, तर तुम्ही देखील आपल्या महाराष्ट्र सरकारला सपोर्ट केला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना तुमचे जे काही काम असतात, क्लेमचे कामं, रिन्युअलचे कामं, त्या ठिकाणी जाऊन गडबड गोंधळ न करता शांततेपणे तुमची कामं पूर्ण केली पाहिजे. काही प्रश्न असतील तर मला विचारले पाहिजे, आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारले पाहिजे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारून तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. फुकटच तुम्ही इकडे तिकडे टाइमपास करता आणि तुमचे कामं होत नाहीत आणि तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकारला सांगता की ही फक्त मोठ्या लोकांनाच लाभ मिळतो किंवा या ठिकाणी एजंट असेल तरच लाभ मिळतो आणि आम्हाला लाभ मिळत नाही. असं काही नाही आहे. महाराष्ट्र सरकार प्रत्येकाला लाभ देते, तुम्हाला देखील मिळेल. पण तुम्हाला सोयीसोयीने लाभ घ्यावा लागणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्र सरकार लाभ देणार आहे. तर मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच महत्त्वाची आणि सर्वात कामदायी बातमी सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगितलं नाही तरी चालेल, पण कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा. मी प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देतो. विश्वास नसेल तर मागचे व्हिडिओ पाहू शकता. मी प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.